सर्वांना क्रांतिकारी सलाम, क्रांतिकारी जय भीम, क्रांतिकारी जय लहूजी. सर्वात प्रथम आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. सर्वात प्रथम सर्व महामानवांना ज्यांनी ज्यांनी या देशासाठी समता आणि विवेकासाठी झटलेलं आहे, त्यागलेलं आहे, त्या सर्व महामानवांना आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त, जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सगळ्या व्याख्यानमालेसाठी संयोजकांचे विठ्ठल भंडारे सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो की या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक देवाणघेवाण हे वाढावी, वैचारिक भूक भागावी यासाठी चांगली मेजवानीचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन. मित्रांनो, आज मला जे विषय दिलेला आहे तो विषय वास्तविक पाहता विस्तारित असा होता की मला अण्णाभाऊ साठे क्रांतिकारी का वाटतात. म्हणजे एक सामाजिक पुरोगामी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मुस्लिम समाजात जन्मलो, संगोपन झालेलं आहे, सर्व इतर समाजाच्या लोकांसोबत वावरत आहे, इतर घटकांसोबत चांगलं एक संबंध आहे आणि सर्व भारतीय संस्कार घडीत झालेला असा एक कार्यकर्त्याला अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारी का वाटतात, हा मूळ विषय आहे. आणि या विषयाच्या अनुषंगानं मी माझे काही अनुभव आणि माझ्या काही भावना इथं व्यक्त करणार आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला या एकूण व्हिडिओमधून किंवा या सगळ्या बोलण्यातून काहीतरी असा बोध होईल जे तुम्हा आणि मला दोघांनाही काहीतरी वेगळं शिकण्यासाठी प्रेरित करेल. अण्णाभाऊ साठेंचा सर्वांगी जे वाङ्मय आहे, लिखाण आहे आणि एकूण आयुष्य आहे त्याच्या अनुषंगानं आपल्याला काहीतरी एक वेगळ्या दृष्टीनं बघण्यासाठी प्रेरणा मिळेल याचे प्रयत्न आपण करूया. आणि नक्कीच या सगळ्या वक्तव्याला एकतर्फी न ठेवता आपण दुतर्फी करू शकतो. जर आपले काही प्रश्न जर तुम्ही तयार करून ठेवलेत आणि माझं वक्तव्य संपल्यानंतर 1-2 मिनटं आपण बघूया आणि काही प्रश्न आले तर नक्कीच आपण त्या प्रश्नावर सुद्धा व्यक्त होण्याचा प्रयत्न करू. किंवा या व्हिडिओच्या खाली तुम्ही जर कमेंट कराल आणि त्या कमेंटमध्ये या व्हिडिओच्या अनुषंगानं काही प्रश्न जर तुम्ही पाठवलेत, लिहिलेत, तर ते नंतरही आपल्याला पुन्हा एकदा त्याच्यावर व्हिडिओ करून स्वतंत्र विठ्ठल भंडारे सरांच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्या पेज ID वरून त्याला आपल्याला पुन्हा प्रक्षेपित करता येऊ शकतो. सर्वात प्रथम एक बाब मला स्पष्ट करावीशी वाटते की मी माझ्या शालेय जीवनाच्या पासूनच वाचनाचा मला छंद होता. लहानपणापासून म्हणजे 3रीत असताना माझे कुराणचे 3 अध्याय झालेले होते. त्यानंतर मी कुराणचा पूर्ण ट्रान्सलेशन वाचून काढलेला होता. मराठी माध्यमातून 10वीपर्यंत शिक्षण झाल्यामुळं तिथं ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव हे वाचण्यात आलेले होते. स्वातंत्र्य संग्रामाबद्दल आणि एकूणच आपल्या इतिहासाबद्दल ही काही ठराविक माहिती आलेली होती. त्यातूनच वेगवेगळ्या सगळ्या विचारांना जाणून घेण्याची एक आवड होती. त्यामुळं किशोरावस्थेत असताना खूप वाचन केलेलं आहे. परंतु त्यानंतर जेव्हा चळवळीमध्ये आलो तेव्हा वाचन कमी होतो आणि बोलणं जास्त होतं किंवा काम जास्त होतात. तर वाचनाचा या पद्धतीनं एक दुरावा निर्माण झाला होता की जर मी एखादं पुस्तक हातात धरलं आणि पहिला किंवा दुसरा पान वाचत असताना एकतर झोप येई किंवा ते कॉन्सन्ट्रेशन भंग होत असेल. अशा परिस्थितीमध्ये, अशा काळामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी कोल्हापूर येथे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचं पहिलं पुष्प तिथं हे केलं होतं. आणि त्या साहित्य संमेलनात नांदेडहून गेलेल्या काही लोकांनी तिथं कॉम्रेड पानसरेंनी 10 पुस्तकांचा एक संच खूप कमी किंमतीमध्ये उपलब्ध करून दिला होता. तो संच मी मागवलेला होता आणि ते संच येऊन घरामध्ये राहिलेला होता. परंतु चळवळीत आलो तेव्हापासून अण्णाभाऊबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती आणि कुठून नेमकं सुरू करावं हे काही कळत नव्हतं. परंतु अण्णाभाऊबद्दल कुठेही काही व्याख्यान राहिलं, कार्यक्रम राहिला तर मी जात असे आणि अण्णाभाऊबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करत असे. परंतु हे माहीत होतं की जोपर्यंत अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणीतून निर्माण केलेल्या विश्वाचा सानिध्य भेटणार नाही तोपर्यंत आपल्याला अण्णाभाऊ कळणार नाहीत. कारण अण्णाभाऊचं पूर्ण क्रांतिकारी कार्य हे त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी जगाला अवगत करून दिलेलं होतं. त्यामुळं
अण्णाभाऊंना वाचायचं तर होतं, 10 पुस्तकांचा संच घरात होता. एकदा अशी जाणीव झाली की नाही, आपल्याला हे वाचावंच लागेल. आणि सर्वसाधारणपणे 10-10:30 वाजता सायंकाळी जेवण वगैरे करून मी अण्णाभाऊचं पुस्तकं ते संच बाहेर काढला आणि त्याच्यामध्ये सर्व परिचित आणि सगळ्यात जास्त सुप्रसिद्ध असं नाव होतं फकीरा. तर मनाला वाटलं की चला आधी हे पटकन हे वाचून घ्यायला पाहिजे आणि मी फकीरा हे पुस्तक उघडलं. उघडल्यानंतर जेव्हा मी परिचयापासून या पुस्तकाला वाचन सुरू केलं तर मी वाचत राहिलो आणि इतकं त्या फकीरामध्ये मी म्हणता येऊ शकते की बुडून गेलो की मला ते सगळं वाचत असताना एका वेगळ्या विश्वामध्ये मी गेलेलो आहे आणि मी माझं स्वतःचं भान हरवलेलं आहे. या पद्धतीनं मी एकाग्रतेनं त्या पुस्तकामध्ये बुडून गेलो होतो. आणि हे होत असताना मला थोडंसं काही आपल्या ज्या नैसर्गिक आवश्यकता असतात, लघुशंका वगैरे, ही जाणीव होत होती की आपल्याला जायला पाहिजे. परंतु नाही जाता येईल, एवढं आपण कंप्लीट करू, इतकं पान होऊ द्या. आणि चक्क मला आश्चर्याचा धक्का वाटला जेव्हा माझ्या कानावर अजान ऐकू आली आणि तेव्हा मी माझी नजर एकदम भिंतीवरच्या घड्याळावर टाकली तर सकाळचे 4:30-5 वाजले होते. म्हणजे 10:30 वाजल्यापासून ती कादंबरी पूर्ण होईपर्यंत इतकं एकाग्रतेत की मी जागेवरून न हलता फकीरा वाचत होतो. मला आश्चर्य झालं. मी एकदम पटकन घडी बघितली, सकाळ झाली होती. नंतर मी विचार केला की इतकं कसं काय मी स्वतःचं भान हरवून हे वाचू शकतो. म्हणजे त्याच्यावरून मला अण्णाभाऊच्या लेखणीमध्ये काय शक्ती आहे, काय क्रांती आहे याचं भान मला आलं. आणि त्यानंतर मी अण्णाभाऊंना खूपच गंभीर पद्धतीनं आणि खूपच सिरियसली वाचणं सुरू केलं, त्यांच्याबद्दल माहिती काढली. तर पहिली गोष्ट तर या कारणामुळं मला वाटते की अण्णाभाऊ क्रांतिकारी का आहेत. कारण अण्णाभाऊशिवाय कोणत्याही जगातल्या साहित्यकाकडे त्याच्या लेखणीमध्ये साहित्यामध्ये कदाचित ती शक्ती नसेल जी मला या माझ्या वयामध्ये, ज्या वयात मी पुस्तकापासून दुरावलो होतो तेव्हा मला त्या पुस्तकामध्ये बुडून टाकण्या इतपत शक्ती मला तिथं आढळली. म्हणून वैयक्तिक मी तेव्हा मला माहीत झालं की अण्णाभाऊ हे खूप क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची लेखणी ही क्रांतीला पेटवणारी मशाल आहे. यापुढं अण्णाभाऊला जसं जसं अण्णाभाऊबद्दल माहिती होत गेली तसं तसं अण्णाभाऊ माहीत होत गेले आणि त्यांना अण्णाभाऊकडं बघण्याचं आणि त्यांना वाचण्याचा रस हा वाढत गेला. अनेक उदाहरणं आहेत. तर एक छोटंसं उदाहरण आहे. आमच्या नांदेडमध्ये फेरीवाल्यांचं एक मोहीम चालू होती. आमच्या नांदेडचे नेते मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्याचं शहर म्हणलं तर प्रशासनाची खूप धाकधूकही असते आणि रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये मोहीम सुरू होती. ती मोहीम होती की जागोजागी पाटी लावली होती की फेरीवाल्यांनी बसू नये, नो हॉकर झोन. तर तेव्हा हे लक्षात आलं की फेरीवाल्यांना कुठं बसावं एकही पाटी नाही, पण त्यांनी बसू नये या पाट्या जागोजागी लागलेल्या आहेत. तर ही सगळी कारवाई बघत असताना अनेक लोकांचे, अनेक आमच्या पत्रकार मित्रांचे असे मत होते की खरंच आहे ना बाबा, कुठेही उठलं की फेरीवाले बसतात, त्यांना कुठेही बसायला नको, नो फेरीवाला राहायला पाहिजे. तेव्हा एक प्रश्न आला की मग नो फेरीवाला सगळीकडे आहे तर फेरीवाला कुठं राहायला पाहिजे. आणि तेव्हा त्याच्यात जे काही गाड्यावाल्यांनी एक बंड पुकारला, 1-2 ठिकाणी गाडेवाल्यांनी प्रशासनासोबत भिडले, लढले आणि त्यांनी या अत्याचाराच्या विरोधामध्ये उभे राहिलेत. तेव्हा जाणीव झाली की हे जे गाडेवाले आहेत हे दबलेले आहेत, हे आर्थिक सामाजिकरित्या खूप कमकुवत आहेत, कमजोर आहेत आणि हे अत्याचार त्यांच्यावर इतक्या पद्धतीनं प्रशासनानं केलं की या विरोधामध्ये त्यांच्या मनामध्ये बंड आलं आणि ते बंडामधला कॅरेक्टर किंवा ते बघून मला आठवलं की हे अण्णाभाऊचा नायक आहे. आणि तेव्हा त्या कार्यकर्त्यांना बळ देऊन आम्ही त्या फेरीवाल्यांच्या प्रश्नाची सामाजिक लढाई सुरू केली आणि त्या लढाईला यश आलं. 15 दिवसाच्या आत, 60 दिवसासाठी सुरू झालेली मोहीम 15 दिवसाच्या आत बंद पाडून जिल्हा प्रशासनाला आधी फेरीवाला झोन निश्चित करा, नंतरच नो फेरीवाला झोन करा, हे त्यांना पटवून देण्या इतपत आणि ते माघार घेण्या इतपत त्या लढाईला जोर मिळाला. आणि तो जोर मिळण्यामागं कुठंतरी अण्णाभाऊंनी रंगवलेल्या त्यांच्या साहित्यामधल्या जे चारित्र्य आहेत, जे हिरो आहेत, त्या हिरोंच्या कल्पनेमधून हे शक्य झालं होतं.
म्हणजे प्रॅक्टिकली अण्णाभाऊंनी जे बंडाचा मार्ग दिलेला आहे की आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर रडण्याचं काम करायचं आहे की बंड करून लढण्याचं काम करायचं आहे, हे प्रॅक्टिकल सेन्समध्ये आम्ही अनुभवलं आणि ते आमच्यासोबत पूर्ण कष्टकऱ्यांनी फेरीवाल्यांनी अनुभवलं. जेव्हा रडण्याचा मार्ग सोडून लढण्याचा मार्ग स्वीकारलं तेव्हा प्रशासनाला नोंद घ्यावी लागली आणि प्रशासनाला ते प्रश्न मिटवावं लागलं. म्हणून अण्णाभाऊ मला क्रांतिकारी वाटतात. अण्णाभाऊबद्दल एक खूप प्रचलित अण्णाभाऊचे साहित्य असे आहेत, पण एक आंदोलन खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा या देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू होतं, क्रांती सुरू होती किंवा स्वातंत्र्य संग्राम ज्याला म्हणता येईल ते सुरू होतं, तेव्हा ब्रिटिशांपासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे हे सर्व भारतीयांचं मत होतं, याबद्दल दुमत नाही. परंतु ब्रिटिश गेल्यानंतर काय हा विचार करणारे फक्त 3 प्रमुख पुढारी आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये ज्या पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांसोबत सुरू असलेल्या लढ्यामध्ये सहभागी होत असताना त्यांनी परक्यांसोबतच्या लढाईच्या सोबतच स्वकीयांसोबतच्या लढाईला पण तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जरा जास्त महत्त्व दिलं आणि ते म्हणले होते की गुलाम भारतामध्ये माझ्या समाजाची जी अवस्था आहे ती स्वतंत्र भारतामध्ये तशीच राहणार आहे की आम्हाला पण सामाजिक गुलामीतून पण हे राजकीय स्वातंत्र्य आहे की आम्हाला सामाजिक गुलामीतून पण स्वातंत्र्य मिळणार आहे. हा मुद्दा, हा प्रश्न एकदम प्रखरपणे डॉक्टर बाबासाहेबांनी मांडला होता. म्हणजे बाबासाहेबांचं जे मत होतं की फक्त ब्रिटिशांपासून मुक्त होणे हे मुक्ती नाही आहे, हे स्वातंत्र्य नाही आहे, हे एक पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज आहे, हे एक राजकीय समझोता आहे, पण याच्यातून मुक्ती होणार नाही, स्वातंत्र्य मिळणार नाही. याच पद्धतीचा एक विचार क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांचा होता. शहीद भगतसिंग यांनी आपल्या टीमशी चर्चा करताना, रणनीती आखताना एकदा सहजपणे बोलून दाखवलं की कॉम्रेड, आझादी हमारा मकसद नहीं है. तेव्हा सगळे त्यांचे सहकारी अचंबित झाले, आश्चर्याचा धक्का बसला सगळ्यांना. म्हटले की अरे असं कसं म्हणताय तुम्ही, बघा तुम्ही हे काय म्हणताय, आपण तर स्वातंत्र्यासाठी लढायला तुम्ही म्हणतायत की आझादी हमारा मकसद नहीं है. तर तेव्हा भगतसिंगांनी विस्तृतपणे मांडणी केली होती कि सिर्फ आज़ादी हमारा मकसद नहीं है, सिर्फ गोरों को भगा देना हमारा मकसद नहीं है, लेकिन गोरों को भगाने के बाद जो भारत होगा, जो देश होगा, वो समाजवाद के आधार पर, वो समाज के हितों के आधार पर और वो मेहनतकश किसान मजदूरों के सत्ता वाला भारत होना चाहिए, उनकी सत्ता रहे ऐसा भारत होना चाहिए और उनके लिए सत्ता रहे ऐसा भारत होना चाहिए. ऐसे भारत की कल्पना मैं करता हूँ. इसलिए हमको सिर्फ अंग्रेज़ों के विरोध में नहीं तो अपने देश के अंदर की गलत रूढ़ी और परंपराओं के खिलाफ भी एकजुट होना पड़ेगा. धर्म जाति के आड़ में जो शोषण व्यवस्था हो रही है उसके विरोध में भी हमको खड़ा होना पड़ेगा. हा विचार शहीद भगतसिंगचा होता. त्याच पद्धतीनं सेम टू सेम हाच विचार आपल्या कृतीमधून अण्णाभाऊ साठेंनी 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं, गाजावाजा झाला, सगळीकडं साखर लाडू वाटप सुरू झाले, आज़ाद हो गए, आज़ाद हो गए, आज़ादी मिल गई, आज़ादी मिल गई नारे होऊ लागले, सगळे राजकीय समारंभ होऊ लागले. सामाजिक स्तरावर जे मोठे धनाढ्य होते त्यांनी साखर वाटपाचे कार्यक्रम घेऊ लागलेत. तशा परिस्थितीमध्ये, त्या वातावरणामध्ये एक नारा मुंबईच्या रस्त्यावरून, एक मोर्चा मुंबईच्या रस्त्यावरून समोर आला होता. आणि या मोर्चाच्या अनुषंगानं जर कोणी प्रश्न उपस्थित करत असेल तर मला त्यांना सांगावं वाटते की हा वृत्तपत्रामध्ये छापलेला फोटो आणि बातमीसुद्धा उपलब्ध आहे. गुगलवर सर्च करा, फक्त तुम्ही इतकं टाका, यह आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है. हा नारा तेव्हा अण्णाभाऊ साठेंनी आणि अमर शेख यांनी दिला होता आणि त्यांनी पूर्ण गिरणी कामगारांचा एक मोठा मोर्चा हा बॅनर समोर घेऊन मुंबईमध्ये काढला होता. म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लढ्यातून समोर आणलं होतं, जे शहीद आझमनी आपल्या तत्त्वज्ञानातून समोर आणलं होतं, तो विचार अण्णाभाऊंनी प्रत्यक्ष कृतीतून रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या स्वरूपामध्ये समोर आणलं की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है. आणि ती जी भूक होती, ती भूक म्हणजे फक्त पोट भरणारं
भाकर नाही आहे. ती भूक म्हणजे स्वातंत्र्याशी निगडीत प्रत्येक वळणावर आम्हाला मुक्ती हवी. आमची भूक भागली पाहिजे. आमच्या भुकेचं प्रश्न, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न हा मिटला पाहिजे. या मानसिकतेतून अण्णाभाऊंनी तो मोर्चा काढला होता. तो फक्त 2 वेळची भाकर मागण्यासाठी मोर्चा नव्हता. तो फक्त पेट भरण्यापुरतं अन्नधान्य किंवा राशन किंवा कुपनावरचं राशन मागण्यासाठी, राशन कार्ड मागण्यासाठी तो मोर्चा नव्हता. त्या मोर्चामधल्या ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, याला विस्तृतपणे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. अण्णाभाऊ कोणत्या भुकेबद्दल बोलत आहेत? अण्णाभाऊ ज्या भुकेबद्दल लिहित आले, ज्या विषमतेबद्दल लिहित आले की आमच्या हाताचं आमचा घास आणि आमच्या अस्तित्वाचं, आमचा हक्क अधिकाराचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी जी विषमता आहे, ती विषमता केवळ इंग्रज जाण्यामुळं संपलेली नाही, तर ती विषमता अजून ताकदीनं इथं चालू होणार आहे. त्यामुळे अण्णाभाऊंचा जे नारा होता, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, त्याच्या मागे की देशाच्या जनतेची भूक भागवा, त्यांच्या अस्तित्वाला असलेल्या सगळ्या धोक्यांना दूर करा, हे अण्णाभाऊंनी दिलेला एक मोठा संदेश आहे. आणि या एका वाक्यातून अण्णाभाऊंनी एक मोठं तत्त्वज्ञान, एक मोठा विचार आणि एक मोठी चळवळ या एका वाक्यातून अण्णाभाऊंनी गाजवली होती. आणि यामुळे मला अण्णाभाऊ क्रांतिकारी वाटतात. आपल्या देशामध्ये विषमता ही जखडून ठेवण्याचं काम कोण केलेलं आहे? हे जखडून ठेवण्याचं काम काही अघोरी रूढींनी, काही प्रथांनी, काही परंपरेनी आणि काही चुकीच्या विचारांनी केलेलं आहे. मग ते धर्माच्या आड असतील, जातीच्या आड असतील, परंपरेच्या आड असतील, कोणाच्याही आडमध्ये एक शोषण व्यवस्था साबूत ठेवण्याचं काम हे रूढी परंपरेतून झालं होतं. आणि यासाठी चार्वाकपासून, बुद्धांपासून, महावीरापासून इस्लामचा संदेश आला, बसवांनाचा संदेश आला, छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, फुले शाहू आंबेडकरांचा सगळं आहे. हे सगळं विवेक काय मांडण्यामध्ये खर्च केलेला होता की तुम्ही या मनुवाद्यांच्या चौकटीच्या बेड्यांच्या बाहेर या. हे जे तुम्हाला धर्माच्या आडमध्ये जे पाजत आहेत, हे तुम्ही त्यांच्या मनुवादी परंपरेच्या बेड्यांना जखडून ठेवण्यासाठी, ते बेड्यांना ताकद देण्याचं काम आपल्या माध्यमातून होतं. अशा अनेक विचारांना पुसण्याचं काम, अनेक प्रथांना मिटवण्याचं काम, बदलण्याचं काम हे कित्येक तरी महामानवांनी केलं. आयुष्य झिजवले, आयुष्य घातले. अशीच एक मानसिकता जी घडवली होती एका विचारातून की बुवा ही जी धरती आहे ही एका नागाच्या, शेषनागाच्या मस्तकावर टिकलेली आहे. आणि जर तुम्ही या गोष्टीचं पालन केला नाही, जर तुम्ही या चौकटीच्या आत राहिले नाही, जर तुम्ही या वर्णव्यवस्थेच्या चौकटीत दबून खचून पडून न राहिले आणि जर तुम्ही याला तोडायचं काम केलं, तर त्या शेषनागाला राग येतो. त्याचा मस्तक हल्ला रे हल्ला की हे पृथ्वी काय होईल, कोसळून जाईल, अशी एक भीती आपल्या मानसिकतेमध्ये रुजवण्याचं काम हे करण्यात आलं होतं. काय झालं? या विचाराला खोडण्यासाठी खूप मोठी चळवळ, खूप मोठं आंदोलन, खूप मोठी पुस्तक, इतकं मोठं लिहिलं नाही. अण्णाभाऊंनी फक्त एका विचारातून हजारो वर्षाचे त्या गुलामगिरीच्या बेडीला खटकन तोडून टाकलं. अण्णाभाऊ काय लिहितात की ही पृथ्वी कोण्या शेषाच्या मस्तकावर टिकलेली नसून शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या हातावर तरलेली आहे. म्हणजे या विचारातून अण्णाभाऊंनी 2 क्रांत्या केल्या. एक तर जी चुकीची परंपरा आणि मानसिकता आपल्याला या शोषण व्यवस्थेने, विषमतावाद्यांनी आपल्याला बांधून ठेवली होती, त्याच्या बंधनातून अण्णाभाऊंनी खटकन तुम्हाला मुक्त करून टाकलं की हे कोण्या शेषाच्या मस्तकावर टिकलेली फिकलेली नाही आहे, हा विचार खोटा आहे, खोटारडेपणा आहे, याला तुम्ही दूर करा. परंतु ही पृथ्वी जर खरंच टिकलेली असेल तर ते कोणाच्या भरोश्यावर टिकलेली आहे? हे श्रीमंताच्या, राजे रजवाड्यांच्या, आहेरे वर्गाच्या, सवर्णांच्या मुळे नाही, तर ही पृथ्वी, हा जग, हा देश, हा समाज जर कोणाच्या आधारावर टिकलेला आहे तर तो शेतकरी, शेतकामगार, मजूर, कष्टकरी जी जमात आहे त्यांच्या तळहातावर, त्यांच्या हातानं जे श्रम, जे घाम ते गाळतात श्रम घेऊन हातानं, त्यांच्या हातावर तरलेली आहे. ज्या दिवशी या कष्टकऱ्यांचे हात थांबतील, ज्या दिवशी या कष्टकऱ्यांची मेहनत, श्रम आणि घाम गाळणं बंद होईल,
त्या दिवशी या पृथ्वीचा सर्वनाश अटळ आहे, हा एक विवेकाचा, हे एक वास्तवतेचा विचार अण्णाभाऊंनी आपल्या एका ओळीतून, एका वाक्यातून इतकी मोठी क्रांती घडवलेली आहे. आणि म्हणूनच मला अण्णाभाऊ हे क्रांतिकारी वाटतात. अजून एक मुद्दा आहे जे आपण चर्चेमध्ये आणला पाहिजे, की जेव्हा अण्णाभाऊ साठेंनी, अण्णाभाऊ डाव्या विचारांचे होते, त्यांच्या विचारांवर मार्क्स लेनिनचा प्रभाव होता, हे काही लपवण्याची गोष्ट नाही आहे, सर्वश्रुत आहे, आपण ते मान्य करायला पाहिजे. कारण इतिहासामधल्या ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर परिणाम करणाऱ्या राहतात, त्यांना जर आपण मिटून टाकलं तर आपल्याला त्यांच्या त्या विवेकाचं सोर्स जर संपवलं तर त्यांना एक वेगळं रूप देण्याचं काम होऊ शकतो. आपल्या देशामध्ये हे झालेलं आहे की विवेक मांडणाऱ्यांना अमक्या तमक्याचा अवतार होता म्हणून त्याला मग एक वेगळ्या वळणावर नेतात आणि त्यांचं मूळच संपून टाकतात. छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व हे त्यांच्या मनगटीचं कर्तृत्व आहे. हे जर लोकांना अमान्य करायचं तर ते अमान्य करण्यासाठी काय करायचं, मग त्यांच्या तलवारीच्या सोबत काहीतरी जोडून द्यायचं आणि ते यश त्या तलवारीला द्यायचं, कारण ती तलवार अमुक सोर्सनं आलेली होती. या पद्धतीचे जे एक खूप षडयंत्र हे होत असतात. या षडयंत्रांना केव्हा पडतो माणूस, जेव्हा आपल्याकडं इतिहासामधले वास्तव जर हे आपण लपून टाकले किंवा हरवून टाकले तर संधी भेटते त्या लोकांना हे विकृती आणण्यासाठी. म्हणून आपण ते मान्य करायला पाहिजे, जे वास्तव आहे ते मान्य करायला पाहिजे. आणि या विचारामुळं अण्णाभाऊंचं विवेक, अण्णाभाऊच्या विचाराचं परखडपणा, अण्णाभाऊच्या विचारामधली क्रांतिकारी तत्त्व हे आपल्याला दिसून येतात की त्यांनी कधी भावनिक आणि आस्थेच्या आळमध्ये सहन करून घेण्याला कधीच महत्त्व दिलं नाही ना. अण्णाभाऊंनी नेहमी एकदम परखडपणे मांडणी केलेली आहे. अण्णाभाऊंनी या खोट्या परंपरांना बदलण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला सांस्कृतिक पद्धतीनं आपल्याला काय शिकवण्यात आलं होतं की ठेविले तैसीच अनंत राहावे, म्हणजे जसं नशिबानं आपल्याला ठेवलेलं आहे, जसं या जे काही विचार धर्म आहे वगैरे यांनी जे ठेवलेलं आहे तसंच राहा, आहे त्या परिस्थितीमध्येच जगा, गुलाम आहात तर गुलामच राहा, बेड्यामध्ये जखडूनच राहा, हे त्रास हे शोषण सहन करा, आहे ठेवले जसं ठेवलं तुम्हाला तसंच राहा, हा ठासून आपल्याला विचार भरण्यात आला होता. बरोबर आहे की नाही. तर अण्णाभाऊंना हे मान्य होतं का? ठेविले तैसीच्या नंतर हवे अण्णाभाऊला मान्य होतं का? अण्णाभाऊच्या लेखणीच्या कोणत्या तरी एका वाक्यातून, एका शब्दातून, एका अक्षराच्या माध्यमातून तरी तुम्ही सांगू शकता का की अण्णाभाऊला 1% तरी, 100पैकी 1% तरी ठेविले तैसीच्या नंतर हवे मान्य आहे का? जर ते मान्य आहे तर मग अण्णाभाऊचं साहित्य एकदम या विचाराच्या विरोधात आहे. अण्णाभाऊचं साहित्य ठेविले तैसीच्या अनंतर हवेच्या 100% विरोधातला आहे. म्हणजे अण्णाभाऊचे विचार हे प्रखड विवेकवादी होते, विज्ञानवादी होते आणि खूप प्रखड होते, क्रांतिकारी होते. आणि त्यांनी या रूढी परंपरेला फाटा देण्याचं काम केलेलं आहे आणि याला बगल देण्याचं काम केलं आहे आणि त्याला पर्याय दिलेला आहे. लढण्याचा पर्याय दिलेला आहे, बंड करण्याचा पर्याय दिलेला आहे, संघर्ष करण्याचा पर्याय दिलेला आहे. त्यामुळे अण्णाभाऊंच्या या विचारांचा आपल्याला आता 2 अंगानं विचार करायचा आहे. पहिला की अण्णाभाऊंनी जेव्हा या सगळ्या स्वातंत्र्य संग्रामानंतर एकदम मोठ्या लढ्यानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याला झुटी आझादी म्हणलं होतं, ही आझादी झुटी आहे म्हणून सांगितलं होतं. तर अण्णाभाऊंनी त्यानंतर म्हणजे 16 ऑगस्ट 1947ला मोर्चा काढला, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये आपल्या एकूण हयातीमध्ये त्यांनी ही सगळी काळजी जी होती, ही जी चिंता होती, ती नंतर अशी कशाच्या माध्यमातून व्यक्त केलेली, व्यापक पद्धतीनं मांडलेली किंवा त्या मोर्चाची पुनरावृत्ती करणारी एखादी कृती केलेलं आपल्याला इतिहासामध्ये दिसून येत नाही. याच्यावर संशोधनही व्हायला पाहिजे की असं काय देशामध्ये घडलं की अण्णाभाऊंना या विषमतेची जी काळजी होती, या विषमतेपोटी माझा समाज, कष्टकरी समाज, माझा समाज म्हणलं तर मी एका जातीपुरतं म्हणत नाही आहे. अण्णाभाऊचा समाज हा एका जातीत बांधता येऊ शकत नाही. अण्णाभाऊंनी समस्त तळागाळातल्या श्रमिकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, लढाऊ लोकांसाठी, मजुरांसाठी, बंडखोरांसाठी आपलं आयुष्य झिजवलेलं आहे, लेखणी झिजवलेली असल्यामुळं जे जे संघर्ष करणारा आहे, जे जे पीडित आहे, जे जे व्यवस्थेविरोधात उठून उभा राहतो, तो अण्णाभाऊचा खराखुरा वारसदार आहे असं मी मानतो.
त्यामुळे अण्णाभाऊंना आपण एका जातीच्या चौकटीमध्ये बिलकुल बांधता कामा नये, ते बांधायला नको. आणि ते बांधणारे नाहीत. मला सुद्धा जे अण्णाभाऊ वाचतात की स्वतःची प्रगल्भता येते त्यांच्यामध्ये, ते बांधणारे नाहीत. जे वाचत नाहीत ते बांधू शकतात, त्यांचं आपण काही लक्षही द्यायचं नाही. तर त्यामुळे अण्णाभाऊंनी जी इतकी काळजी वाहिली होती या सगळ्या समाजाच्या प्रती, त्यांना एक तळमळ होती, त्यांच्या भवितव्याबद्दल त्यांची जी चिंता होती ती आपल्याला त्या मोर्चाच्या नंतरच्या काळामध्ये का दिसून आली नसेल याच्यावर थोडं विचार व्हायला पाहिजे. मी काही ठिकाणी हे मत मांडलेलं आहे आणि मला आज आमचे मित्र सहकारी बालाजी थोटवे सर हे लसा कामचे, त्यांनी फोनवर बोलणं झालं की आज आहे सेशन, आणि मी त्यांना माझं एक चांगला मित्र तर मानतोच, पण ते काही गोष्टीमध्ये मी त्यांच्याकडून बरंच काही शिकलेलं आहे. तर त्यांनी मला आठवण करून दिली की सर, तुम्ही ते मुद्दा जे मांडला होतात ना, ते मुद्दा तुम्ही आजही मांडायला पाहिजे आणि त्याच्यावर खरंच आपण बोललं पाहिजे. तर मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगली आठवण करून दिली. मी मुखेडमध्ये बोललो होतो की का अण्णाभाऊंनी याच्यावर मांडणी केली नाही नंतर. तर एक शक्यता हे अण्णाभाऊच्या पुढच्या साहित्यातूनही आपल्याला दिसून येतो की एक शक्यता मला असं वाटते की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक मोठी घोषणा, स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर झालेली दुसरी मोठी घोषणा ही होती की भारताचा संविधान लिहिण्याची जबाबदारी ज्या संविधान समितीवर होती, मसुदा समितीवर होती, त्या संविधान मसुदा समितीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली हे अण्णाभाऊंना माहीत होतं. आणि म्हणून अण्णाभाऊंना एक निश्चितच अशी शाश्वती किंवा एक अशी खात्री पटली आणि त्यांना हे पूर्ण विश्वास होतं की जी या मला वर्षानुवर्षापासूनच्या गुलामगिरीच्या बेड्यात जखडलेल्या सगळ्या श्रमिकांची, सगळ्या मागासलेल्या घटकांची, पीडितांची, दीनदलितांची, दुबळ्यांची जी मला एक काळजी आहे, या काळजीवर उपाय शोधण्याचं काम हे एक सक्षम नेतृत्वाच्या हातावर, या त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण होणाऱ्या संविधानामध्ये नक्कीच ते होऊ शकते. कारण ते संविधान निर्माण करण्याची जबाबदारी, सर्वस्व जबाबदारी हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सोपवली गेलेली आहे. आणि हे म्हणूनच यापुढं अण्णाभाऊंनी या पूर्ण परंपरेच्या विरोधात लढण्यासाठी जे आपल्याला एक बळ दिलेलं आहे आणि जे मार्ग दिलेला आहे, ते मार्ग ठेविले तैसीस अनंत राहावेच्या एकदम विरुद्ध आहे. आणि हे मार्ग देताना अण्णाभाऊ काय म्हणतात, आहे तशा परिस्थितीमध्ये जगायचं का नाही, हे आहे तसं जग स्वीकारायचं का नाही, आहे तसं जग जगायचं का नाही, आहे तशा जगात राहायचं का, वावरायचं का नाही. अण्णाभाऊ साठे म्हणतायत जग बदल. अण्णाभाऊ म्हणतायत हे जग बदल. म्हणजे अण्णाभाऊंनी आपल्या अनुयायांना, आपलं अनुकरण करणाऱ्या बंडखोरांना, आपल्या साथींना, आपल्या वारसदारांना काय आदेश दिलेला आहे, जग बदल. हे जग बदलण्याचा आदेश दिलेला आहे. म्हणजे ठेविले तैसीच राहायचं का, ठेविले तैसीच राहायचं नाही आहे, जग बदलायचं आहे, हे विचार बदलायचं आहे, हे चुकीच्या रूढी तोडायच्या आहेत, या बेड्या तोडायच्या आहेत, या गुलामगिरीतून जखडलेल्या बेड्या आपल्याला तोडायच्या आहे. आणि हे तोडता येऊ शकतात, हे जग बदलता येऊ शकते. हे जग बदलण्यासाठी तुला काय करावं लागेल, घालूनी घाव, घाव घाल, हल्ला कर, आक्रमण कर, लढ, बंड कर, हे आदेश अण्णाभाऊ आपल्याला देतात की हे जग बदलायचं आहे तुला, जग बदल, हे जग बदलता येऊ शकते. जग बदल घालूनी घाव. काय करून जग बदलू शकते, घाव घालून बदलू शकते. आणि हे जग बदलण्यासाठी घाव घालावं लागेल. पण हे घाव कसं घालणार, कोणत्या हत्यारातून घालणार, शस्त्र कोणता राहणार आहे ते घाव घालण्यासाठी, कोणतं तत्त्वज्ञान राहणार आहे ते घाव घालण्यासाठी, त्याच्यासाठी मार्ग काय आहे, महामार्ग काय आहे, ते अण्णाभाऊंनी सोबत जोडलेलं आहे की जग बदल घालूनी घाव. सांगूनही गेले मज भीमराव. हे मला कोण सांगून गेलेले आहेत, भीमराव सांगून गेलेले आहेत. म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब सांगून गेलेले आहेत, हे जग बदलता येऊ शकते आणि हे जग तुला बदलायचं आहे. आणि हे जग बदलण्यासाठी तुला घाव घालायचा आहे. आणि हे घाव घालण्याचा महामार्ग आहे आंबेडकर. हे महामार्ग आहे आंबेडकरवाद. हा मार्ग आहे आंबेडकरवाद, बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग. आणि तो मार्ग काय आहे, आंबेडकरवाद काय आहे, आंबेडकरिझम काय आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे
एक अजेंडा घेऊन आपलं आयुष्य संघर्ष केला होता. त्याच्यातलं बहुतांश आपल्या समाजाला, म्हणजे आपल्या समाजाला म्हणल्यावर पुन्हा मी म्हणतो की बाबासाहेबांचा पण एका जातीपुरता समाज नाही आहे. या देशामध्ये प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचं अधिकार मिळवण्याची लढाई डॉक्टर बाबासाहेबांनी लढली होती. आणि ज्या बहुसंख्येमध्ये असलेल्या बहुसंख्यक बहुजनांना जगण्याचं किंवा सन्मानानं जगण्याचा अधिकार नव्हता, त्यांचा लढा डॉक्टर बाबासाहेबांनी लढलेला एका जातीपुरता नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन्मानानं जगण्याचं जे जे त्याच्यासाठी आवश्यक आहेत त्या सगळ्या तरतुदी संविधानामध्ये केलेल्या आहेत. आणि बाबासाहेब आपल्याला जर शोधायचे आहेत, बाबासाहेबांचं जीवन, त्यांना हवं असलेलं देश, त्यांच्या संकल्पनेमधला हा समाज, हे जर आपल्याला निर्माण करायचं आहे तर हे आपल्याला पहिलं कुठं शोधावं लागेल तर या सगळ्या संघर्षाचं सार हे भारतीय संविधान, भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. या राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, म्हणजे अण्णाभाऊंनी का म्हणलं सांगून गेले म्हणजे भीमराव, डॉक्टर बाबासाहेबांनी अण्णाभाऊला काय सांगितलेलं आहे, तर या संविधानामधलं सगळ्यात मोठं क्रांतिकारी आहे समतेची वागणूक. आमच्यासोबत समान दृष्टिकोनातून बघलं गेलं पाहिजे. या देशामध्ये आमच्यासोबत होणारी वागणूक ही समान असायला पाहिजे. या समतेसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही प्रोव्हिजन संविधानामध्ये केलेले आहेत ते समतेचा अधिकार मिळवण्याचा मार्ग, ते शस्त्र आहे आपलं. या देशामध्ये सन्मानानं जगायचं असेल तर आपल्याला समतेसाठी लढावं लागणार आहे. या संविधानाच्या बळावर, संविधानाच्या मूल्यांच्या आधारावर, संविधानातल्या तरतुदीच्या आधारावर आपल्यावरच्या समतेचा अधिकार आपल्याला सोडायचा नाही आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी दुसरं काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये, बाबासाहेबांनी जे स्वातंत्र्य दिलेलं आहे व्यक्तीला, ते काय दिलेलं आहे, आपला रोजगार, आपलं उदरनिर्वाहाचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये संविधान लागू होण्यापूर्वी जे अघोषित संविधान लागू होतं, त्या अघोषित संविधानानं त्या रूढी परंपरे वर्णव्यवस्थेच्या आडमध्ये आपल्याला ठरवून दिलेल्या कामालाच करावं लागायचं. ठरवून दिलेल्या कामाच्या शिवाय तुम्हाला इतर रोजगाराचे माध्यम, इतर काम तुम्ही निवडू शकत नव्हते, करू शकत नव्हते. आणि हे करून देण्याचं स्वातंत्र्य आपल्याला संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलं. की आज जर एखाद्या मेहतर किंवा भंगीच्या घरामध्ये घाणीशी जोडलेलं काम करणारा व्यक्ती असेल तर त्याच्या मुलाला ते काम करण्याचं अघोषित आरक्षण राहणार नाही, अघोषित बंधन राहणार नाही, अघोषित त्या काळच्या मनुस्मृतीच्या संविधानातली सक्ती राहणार नाही, तर त्याला त्या मार्गातून मुक्ती देण्यात आलेली आहे. आणि तो शिक्षण घेऊ शकेल, समान या जगामध्ये वागणुकीसाठी झटू शकेल, आणि त्याला आवड आहे त्या व्यवसायामध्ये तो जाऊ शकतो. म्हणजे तो बांधील की त्याच्यावर बंधनं राहणार नाहीत. हे स्वातंत्र्य जे मिळवून दिलेलं आहे हे विषमतावादी व्यवस्थेला लावलेली मोठी चपराक आहे, मोठी चपराक आहे. सन्मानानं जगण्याचा अधिकार हे एका वाक्यापुरता नाही आहे, याच्यासाठी अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी, आपलं अस्तित्व स्वीकारायला पाहिजे, आपलं सामाजिक सन्मान व्हायला पाहिजे, आपल्याला आर्थिक संधी समान भेटली पाहिजे, आपल्याला राजकीय संधी समान भेटली पाहिजे. स्वातंत्र्य हा फक्त राजकारणापुरतं मर्यादित नसतो. म्हणजे आपल्याला आणि स्वर्णांना एकमताचा अधिकार आहे म्हणूनच समता आली असं कोणी मानत असेल तर नाही, हे आहेच. पण याशिवाय राजकीय समतेला जोपर्यंत सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समता, समान वागणूक, समान संधी हे आपल्याला भेटणार नाही, तोपर्यंत खरा स्वातंत्र्य आपल्याला मिळणार नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या 4 मूल्य जे आहेत हे संविधानाचं सार. आणि हे सार, या 4 मूल्यांसाठी झटा, लढा, घाव घाला, हे आपल्याला अण्णाभाऊ सांगत आहेत. म्हणजे कदाचित अण्णाभाऊंना एक शाश्वती झाली की आता संविधान निर्मितीचं काम बाबासाहेब करत आहेत, नक्कीच ते याच्यातून मार्ग काढतील आणि जी भूक आहे समाजाची ती भूक भागवण्याचं एक नियोजन संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब करणार आहेत. म्हणून अण्णाभाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे की जग बदल घालून निघाव, सांगून गेले म्हणजे भीमराव. परंतु आज वास्तवात काय होतं आहे, आज जातीपातीचं, धर्माच्या आड, जातीची आड, पोट जातीची आड आपण ज्या परंपरामध्ये स्वतःला जकडून ठेवलेलं आहे
तर आपण कोणाला जिंकवत आहोत. जर विवेकाच्या आणि विषमतेच्या रेसमध्ये विवेकाला जर आपल्याला विजयी करायचा असेल, विवेक मांडणाऱ्या महामानवांना विजयी करायचा असेल, तर विषमतावादी विचारांना तिलांजली द्यावी लागेल. डॉक्टर बाबासाहेबांनी, अण्णाभाऊंनी जाती अंताचा लढा सुरू केलेला आहे. त्यांनी म्हणले की जात, पोटजात, धर्मभेद हे संपुष्टात आणा. एकमेकाच्या समाजामध्ये रोटीबेटी व्यवहार व्हायला पाहिजे. एकमेकाच्या समाजामध्ये चांगले संबंध निर्माण व्हायला पाहिजे. आपण विसरून गेलं पाहिजे की ज्या जातीच्या स्ट्रक्चरमधून आपल्यावर शोषण झालेलं आहे, ते स्ट्रक्चर कायम ठेवण्यामध्ये काय रस आहे आपल्याला? का आपण ते कायम ठेवतोय? धर्मांतर्गत जे जात आहेत आणि जातीच्या अंतर्गत ज्या पोटजाती आहेत, यांना जिवंत ठेवून आपण काय सिद्ध करत आहोत? या महामानवांच्या विचारांना आपल्याला जिंकवायचं आहे, ते आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचं आहे की आपल्याला या महामानवांना हरवायचं आहे? हा विचार तुम्हाला आणि मला नक्की करावा लागेल. कोण काय करतंय हे आपण खूप चांगलं सांगू शकतो, पण आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये हे करणार आहोत की नाही? मी माझ्या मुलीचं लग्न करताना ते कोणत्या जाती आणि पोट जातीतले आहेत हे जर बघणार आहे, तर मी या महामानवांच्या विचारांना तुडवण्याचं काम करतोय. मी महामानवाचा अवमान करतोय. आज जर कोणी आपल्या महामानवाबद्दल बरं शब्द काढला तर आपल्याला सहन होत नाही. आपण रस्त्यावर उतरतो, आपण पेटवून टाकतो पूर्ण. आणि आपण स्वतःहून काय करायलो? त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी जाती अंतासाठी झटलेले होते आणि आपण या महामानवांना पोट जातीपुरतं मर्यादित करतो, जातीपुरतं मर्यादित करतो. दुसऱ्या जातीमध्ये घेऊन जाताना कंडिशन लावतो की तुम्ही आमच्या महामानवाचं काय आधी केलं दाखवा, मग आम्ही तुमच्या महामानवाला स्वीकारू. हे कुठून आलं आहे? या सगळ्यांमध्ये आहे का भेद? अण्णाभाऊंनी किती प्रगल्भतेनं, विशालतेनं हे गोष्ट आपल्याला सांगून गेलेले आहेत की जग बदल घालून निघालं सांगून गेले म्हणजे भीमराव. काय स्थान आहे बाबासाहेबांचं अण्णाभाऊंच्या पूर्ण एकूण याच्यामध्ये, हे आपण समजणार आहोत की नाही? अण्णाभाऊबद्दल आपण बंदिलकी, बाबासाहेबाबद्दल आपण एक बंदिस्तपणा का स्वीकारतोय, हे आपल्याला कुठंतरी विचार करायला भाग पडणार आहेत. आणि हे विचार करण्यासाठी जर आपण अण्णाभाऊंना समजून, त्यांच्या लेखणीच्या क्रांतीला समजून जर आपण वागलो, तर आपल्याला अण्णाभाऊंना क्रांतिकारी सिद्ध करता येऊ शकते. एकच उदाहरण दिलं की अण्णाभाऊंच्या साहित्य वाचल्यामुळं गाडेवाल्यांवर, फेरीवाल्यांवर अत्याचार होत होते आणि त्या गाडेवाल्यांपैकी काही गाडेवाले जेव्हा बंड करायला उठले, मला एकदम अनुभव आला की अरे हे तर अण्णाभाऊच्या साहित्यामधला पात्र आहे आणि याला पाहिजे, याला बळ दिलं तर नक्कीच हा बंडाच्या माध्यमातून न्याय मिळून राहील. आणि तसं फेरीवाला म्हणलं तर तुम्ही आम्ही त्यांना नाकारलेलं आहे. तुम्ही आणि आम्ही सुद्धा रस्त्यावर गाडा आलं तर त्याला चांगल्या सन्मानाच्या दृष्टीनं बघत नाही. हट रे, चल रे, बाजूला हो रे करून मग त्याला शिवी देतो. आपली मोटरसायकल कारच्या वरेला रागवून त्याच्याकडे बघतो. आपण त्यांना काय वागणूक देतोय बघा. पण त्या दबलेल्या, कुचलेल्या लोकांनी, आर्थिक सामाजिकरित्या नाकारलेल्या लोकांनी, कमकुवत असलेल्या लोकांनी अत्याचाराच्या विरोधामध्ये बंड केलं, ते मला अण्णाभाऊचं पात्र त्याच्यामध्ये दिसून आलं. आपल्याला अण्णाभाऊच्या लेखणीला जिवंत दाखवावं लागणार आहे. चळवळीच्या कृतीच्या माध्यमातून उदाहरण दाखवावे लागणार आहेत आणि हे शक्य आहे. अण्णाभाऊच्या क्रांतीमध्ये, लेखणीमध्ये ते बळ आहे, ती क्रांतीची धगधगती आग आहे. परंतु आपण जाती, पोटजाती आणि धर्मांधतेच्या आडमध्ये कुठंतरी पाणी टाकून त्या लेखणीमधल्या ज्वालेला विझवण्याचं काम तर करत नाही ना, हे आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणून मला आक्षेप नाही आहे काही, मला फक्त स्वतःहून जे ऑब्झर्व करतो तेव्हा मला दुःख होतो आहे की इतक्या प्रगल्भतेनं अण्णाभाऊने एक व्यापक पद्धतीनं कष्टकऱ्यांना या जगाची सातबारा त्यांच्या नावावर केली. जी मनुवाद्यांनी कोणत्या तरी नागाच्या हवाली केलेली होती आपली पृथ्वी, ज्याच्यावर आपला हक्क आहे, आपल्या कष्टाचा, आपल्या घामानं मिळवलेली ही टिकवलेली पृथ्वी आहे, याचा मालक कोणीतरी शेषनाग होऊन बसला होता. अण्णाभाऊंनी आपल्या विचारातून एका फटक्यामध्ये तुमच्या नावावर सातबारा करून टाकली आणि तुम्हाला आणि आम्हाला पृथ्वीचा मालक करून टाकलं की तुमच्या माझ्या तळहातावर ही पृथ्वी टिकलेली आहे. जेव्हा ही क्रांती अण्णाभाऊच्या लेखणीमध्ये आहे, तर नक्कीच आपण याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि आजपासून आपण जात, पोटजात किंवा धर्मच्या आधारावर माणसाच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन स्वीकारणार नाही. कोणालाही बोलत असताना त्याची जात विचारून बोलणे, त्याची जात माहीत होऊन, पोटजात माहीत करून घेणे, नंतर बोलणे, हे या महामानवांसोबत केलेलं आपलं विद्रोह आहे. कारण या महामानवांनी म्हणलेलं आहे की प्रत्येकाला सन्मानानं जगण्याची
अधिकार आहे आणि ते अधिकार शाबूत ठेवण्यासाठी टिकवण्यासाठी अण्णाभाऊच्या लेखणीला आणि बाबासाहेबांच्या चळवळीला पुढं घेऊन जाण्याचं आहे, यांची सांगड घालायची आहे आपल्याला. नाहीतर आपण एकीकडं मार्क्सही वाचलेला आहे, एकीकडं आपण समतेचं इस्लामचं संदेशही, बसवांनाचा संदेश, छत्रपतींच्या कृतीतून त्यांनी या सगळ्या व्यवस्थेविरोधात केलेलं बंड आपण अनुभवलेलं आहे की शूद्र राजा व्हायला नको. याला छत्रपती शिवरायांनी कशा कशा पद्धतीनं लढा देऊन एक सामाजिक बदल त्याच्यामध्ये त्यांनी करून दाखवलं होतं आणि त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून या सगळ्यांना नमवलं होतं. हे आहे शाहू महाराजांचं पूर्ण जीवनाचं कर्तृत्व आहे. हे सगळं आपल्याकडं आहे ना. आपण याच्या बळावर एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी या महामानवांच्या स्वप्नांना यांना अपेक्षित असलेला हा देश आपल्याला घडवायचा आहे आणि ते घडवल्याशिवाय आपण सांगू शकणार नाही पूर्ण जगाला ठणकावून की अण्णाभाऊ मला क्रांतिकारी वाटतात किंवा बाबासाहेब मला क्रांतिकारी वाटतात किंवा विवेकाचा विचार हा क्रांतिकारी वाटतो. हे तुम्ही न म्हणताना क्रांतिकारी विचार आत्मसात करून आपल्या कृतीतून जगानं म्हटलं पाहिजे की हां, अण्णाभाऊ साठे क्रांतिकारी वाटतात. धन्यवाद. आपला हा सेशन कसं वाटलं नक्की याची प्रतिक्रिया द्या. काही चुकलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु कोणाला दुखवणं हा हेतू नाही. परंतु काही कटू सत्य आहेत जे अनुभवलेत ते तुमच्यापर्यंत मांडणं आवश्यक होतं, म्हणून मी प्रयत्न केला मांडण्याचा. आणि यानंतर पुन्हा कधी संधी भेटली तर नक्कीच आपण पुनश्च एकदा भेटूया. धन्यवाद.